हातातोंडाला आलेलं द्राक्ष पीक वटवाघुळाने केलं फस्त, शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान। सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेळंकी जवळील असणाऱ्या कदमवाडी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये वटवाघळांच्या टोळीने हल्ला करत द्राक्षाचं मोठं नुकसान केलं आहे। 2 दिवसात द्राक्ष पीक व्यापारी घेऊन जाणार होता, तर या नुकसानीमध्ये शेतकऱ्याचे तब्बल 4 लाख रुपयांचं द्राक्ष पिकाचं नुकसान झाले। कदमवाडी येथील लक्ष्मण कृष्णा कदम यांचे गवसिद्ध डोंगराच्या पायथ्याशी द्राक्ष शेती आहे। ज्योती सीडलेस या वाणाची काळी द्राक्ष त्यांनी आपल्या द्राक्ष बागेमध्ये लावलेली आहेत आणि या वाणाची 500 झाडं असून 2 दिवसांपूर्वी या द्राक्ष पिकाचा व्यापाऱ्यासोबत व्यवहार ठरला होता। काली द्राक्ष तोडून व्यापारी घेऊन जाणार होता, मात्र रात्रीच्या सुमारास द्राक्ष पिकावर वटवाघळांनी झडप मारून तब्बल 4 लाख रुपयांची द्राक्ष फस्त केली आहे। त्यामुळे शेतकऱ्याची मोठे नुकसान झालं असून एकूण 600 पेटी द्राक्ष माल निघाला असता मात्र केवळ 75 पेटी माल या द्राक्ष बागेतून शेतकऱ्याला मिळालाय आणि या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, हतबल झाला असून हातातोंडाला आलेला घास असा हिरावून गेल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे। वर्षभर अतिशय कष्टातून पिकवलेली बाग वटवाघळाच्या हल्ल्यात नष्ट झाल्याने मदतीची याचना शेतकऱ्याने केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।